आणि नाशिकमध्ये नुकताच शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला आणि या निर्धार मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणाच्या माध्यमातून भाजप आणि एकनाथ शिंदे दोघांनी टार्गेट केलं। पण याच भाषणावरनं आता उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी भाजप शिवसेनेत तुफान सामना रंगलाय। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना प्रमुखांच्या AI भाषणाची गरज का भासली यावरनं वेगळी चर्चाही रंगू लागली आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं महाराष्ट्रावर अक्षरशः गारूड घातलं होतं। ही शिवसेनेला मान्य आहे, लोकशाही मान्य नाही। काय दिले काय तुम्हाला? लोकशाहीने दिले काय? आमची सत्ता असताना त्यांचं एक असं काहीतरी निघायचं पाक्षिक काहीतरी सरकारचं, आणि त्यामध्ये त्यांनी लोकराज्य 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 म्हटलं। नाही, आमचं सरकार आलं तर मी मनोहर जोशींना सांगितलं लोकराज्य नाही, शिवराज्य। बाळासाहेबांचं भाषण म्हणजे तुफान गर्दी हे अनेक दशकांचं जणू समीकरण बनलं होतं। म्हणूनच राजकीय विरोधक सुद्धा शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकण्यासाठी हजेरी लावायचे। हा माणसाला जवळ करायचा कसा? आणि खरं तर माझे म्हणणं माझं काय नाही, त्यात बदल नाही। मी आणि शरद पवार जर ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती या महाराष्ट्राकडे वाकडे वागण्याची। शिवसेना प्रमुख आपल्या ठाकरी शैलीतनं राजकीय विरोधकांचं वेळोवेळी वस्त्रहरण सुद्धा करायचे। आजचा सत्ताधारी भाजप सुद्धा त्यांच्या शाब्दिक तडाख्यातनं काही सुटलेला नव्हता। बाळासाहेबांनी भाजपला शाब्दिक फटकारे लगावलेले। भाजपशी आम्ही युती केली, दळबदळी निघालेले त्याचे। आम्हाला वाटले कमळा आम्हाला का उपयोगी पडेल, संसार उभा राहील, त्या पोरं बाळ होतील। आम्ही पलंग घेतला, गादी घेतली विकत, पाळणा घेतला विकत, आणि आयला सकाळी उठून बघतो आम्ही तर ही कमळा भाजपची खिडकी उघडून शरद पवार डोळा मारते। लढा आमच्याशी लोकसभेच्या वेळेला, आणि डोळा मारते शरद पवारांच्या कुलोतला। आज शिवसेना प्रमुख हयात नाहीत, तसंच त्यांनी उभी केलेली अभेद्य शिवसेना सुद्धा एकसंध नाही। केवळ शिवसेनेचीच दोन शकलं झाली आहेत असं नाही, तर या दोनही शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्यात। त्या संघर्षाचा एक नवीन अंक सुरू झालाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नाशिकच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना प्रमुखांच्या AI भाषणाच्या माध्यमातून भाजप आणि एकनाथ शिंदेंना अक्षरशः झोडून काढलं। हिंदुत्वापासून ते थेट शिंदेंच्या बंडखोरीपर्यंत विविध मुद्द्यांवरती या माध्यमातून भाष्य केलं गेलं। ही काही नाती जपणारी माणसं नाहीत। कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला। खांदा म्हणजे आधाराचा हो। अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं, पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या याच AI भाषणावरनं राजकीय वादाची ठिणगी पडली। सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं शिवसेना उबाठावर जोरदार पलटवार केला। स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवतात। किती लाचारी! अरे नेतृत्व करताना तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना। माझा विभाग किती काम करते बघा, की माहिती तंत्रज्ञान विभागाचा कामाचा सपाटा, प्रचार प्रसार, जे कालपर्यंत आई आई बोलणारे AI वर बोलायला लागले आहेत, मला समाधान आहे। त्याचा उपयोग काय करायचा याचं अजून एथिक्स आम्ही ठरवलेलं नाही। ते ठरवलं की वापरणारे योग्य आहेत की अयोग्य। एकीकडे हा राजकीय वाद रंगलेला असला तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या AI भाषणाची गरज का भासली असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना राजकीय दृष्ट्या कमकुवत झाल्याचं चित्र आहे। लोकसभेत उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालं,
पण विधानसभेत पुरती वाताहत झाली. अशातच एक एक करत अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेची कास धरली आहे. आता लवकरच राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकीय भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या AI भाषणाच्या माध्यमातून शिवसैनिकांना आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती हा वाद समोर आलाय, तर दुसरीकडे हिंदी या विषयावरही राजकारण रंगू लागलंय. देशात नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालंय आणि येत्या जून महिन्यापासून यानुसार अभ्यासक्रम लागू केला जाईल. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता 1ली ते 5वी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती केली गेली आहे. पण केंद्राच्या निर्णयाला आता मनसेनं जोरदार विरोध सुरू केलाय. हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. केंद्राचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही, तर एका राज्याची भाषा. केंद्राच्या हिंदी सक्तीच्या फरमानावर राज ठाकरेंनी केलेला हा पलटवार. नवं शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर आता जूनपासून महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होते. या धोरणानुसार 1लीपासून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्रात मराठीसाठी आंदोलन सुरू असतानाच केंद्रानं हिंदी सक्तीची रणनीती आखली आहे. केंद्राच्या या निर्णयानं सगळ्याच शाळांमध्ये हिंदीचे धडे गिरवले जाणार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला राज ठाकरेंनी तीव्र शब्दात विरोध केला. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत हिंदीच्या सक्ती विरोधात एल्गार केला. हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. केंद्राचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही, तर एका राज्याची भाषा. त्रिभाषेचं सूत्र सरकारी व्यवहारापुरतं मर्यादित ठेवा, शिक्षणात आणू नका. दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रयत्न आहेत. भाषावार प्रांतरचनेला हरताळ फासला जातोय. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्याल तर संघर्ष अटळ आहे. मराठी विरुद्ध मराठी इतर संघर्षातून निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी हा अट्टाहास आहे का? मराठी भाषिकांनी सरकारचा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम नाही, फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची. आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला तर वाटतं हे धोरण चुकीचं आहे. तुम्हाला 2 भाषा सक्तीच्या असू शकतात. एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता आहात ती भाषा, आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती, आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी. त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. ही राज्यभाषा नाही. राज ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपनंही पलटवार केलाय. राज ठाकरेंनी अभ्यास करून बोलावं असा टोला आशिष शेलारांनी लगावलाय. मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू. माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील. शैक्षणिक धोरणानुसार येत्या जूनपासून 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी हिंदी सक्तीचं स्वागत करतायत. मनसे थेटपणे विरोधात उतरली असली तरी ठाकरेंची शिवसेना मात्र अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसते. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल, किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. सक्ती नाहीये, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. खरं तर मराठी माणसाचा विचार करता त्याला हिंदी भाषा अडचणीची नाही.
पण एकीकडे महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांमध्ये आपली मातृभाषा असलेल्या मराठीची गळचेपी केली जात असताना विद्यार्थी आणि पालक हिंदीचा उदो कसा आणि किती करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक मात्र निश्चित, केंद्राच्या या निर्णयामुळे राज ठाकरेंच्या मनसेला मराठी आग्रहाचं नवं कारण मिळालंय एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.